बॉलिंग ट्रॅक वरती नवा मात्र हा रोहिंजनचा छावा नाव त्याचं प्रणव पाटील पहिला बॉल घेऊन स्ट्रायकर एंडला मस्त 360 कॅप्टन ऑफ द टीम सुमित ढोंगरे गेम इज ऑन लेट्स प्ले पहिलाच बॉल सुमितच्या बॅटमधनं रन्स आलेत बॉल चालला लॉंग ऑनला मोठं चेस आहे अडू शकले नाहीयेत बॉल कप्तान चला सी नातान चौकार जो जंगलामध्ये फार वेगानं धावतो आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवरती सुमित ढोंगरे तोच आहे मागचे 2 सामने जरी थोडंसं अपयश आलं मग सुमित ढोंगरे सांगतोय आपल्या सावलीपासून आपण शिकावं कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक क्षणाला आनंद आणि संघर्ष या 2 गोष्टी जरूर करावं आणि सध्या प्रणवला संघर्ष करावा लागतोय फुल टॉस बॉल गॅप मोठा लॉंग ऑनला फोल्डर अडू शकणार नाहीये संधी फार कमी आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार फुल टॉस बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती 4 रन चौकार पाहिजे तेवढ्या देईन दिलग्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन दिलग्या तुलार मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला वाह क्या बात है SDC एंटरटेन मोटिवेशनल सॉन्ग होतं सुमित ढोंगरेसाठी पाहिजे तेवढ्या देईल दिडक्या तुला रे मग एक जरूर म्हणेल ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ना पैशासाठी ना स्वार्थासाठी सुमित ढोंगरे आजवर नेहमीच खेळलाय पारगाव गावासाठी पारगावचा सितारा आज खेळतोय टीम रॉयल कलंबोली या ब्रँडेड फ्रँचाइजसाठी बॅक टू द बॉल लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे फलंदाज जर आपण पाहिलं एक सिंगल कंप्लीट करतील फार वेगानं तो पण एक सिंगल आणि धावसंख्या 1 ने पुढे जातीये 1-1 11 धावा धावफलकावरती फार प्रेम पनवेलकरांनी आम्हाला रायगडकरांनी सातत्यानं दिलं RPL मध्ये देखील समालोचन करण्याची संधी मिळाली आणि आज पनवेल प्रीमियर लीग थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव्ह तुम्ही जे प्रेम देता ते नेहमीच एक प्रेरणा म्हणून संध्याकाळी सोबत जात असतात आणि त्यामधूनच येणाऱ्या काळामध्ये काम करण्याची एक नवी ऊर्जा मिळते आणि रायगडामध्ये आल्यानंतर क्रिकेटचा एक वेगळाच आनंद मिळतो अनेक तारे सितारे या मातीतनं घडताना आम्ही पाहिलेत त्यापैकीच एक नाव आहे सध्या प्रणव पाटील मनीष शर्मा स्ट्रायकर एंडला रॉयल कलंबोलीचा विजयाचा हा बादशाह आहे पहिल्याच मॅचमध्ये कॅप बॅटिंग केली चेतन गोवारीच्या सोबतीनं 33 धावेची भागीदारी आजही नक्कीच फार उपयुक्त ठरली निलेश दादा पाटील यांची टीम दुसऱ्या बाजूला सार्थक 11 कोपर ज्या टीमचे कॅप्टन तो विकी पाटील राऊंड विकेट चांगला बॉल डाव्या त्याच्या बासमांसाठी फार चांगली बॉलिंग करतो वाईट यॉर्कर प्रणवचा पाहायला मिळाला कमबॅक इम्पॉर्टंट होतं अंपायर सांगत असताना सँडी की ज्यावेळी तुम्ही बॉल रिलीज करताय त्यावेळी तुम्हाला थोडंसं बाहेर निघावं लागेल अगदी तुम्ही जर अंपायरच्या समोर येत आहे तर तो डिसिजनना एनी फॉर्मॅट बॅट्समन फिवर दिला जातो अगदी ही चर्चा सुरू होती सँडी सर बरोबर येस थँक्यू एक डॉट बॉल आलाय शेवटचा चेंडू शिल्लक आहे P1 मधील राऊंड विकेट फुल टॉस वॉट अ शॉट अगदी कोलकात्याचा डॉन दादाची आठवण करून देणारा फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्यावेळी मॅचमध्ये ठसन झाली अगदी डगआउट्स मध्ये टी शर्ट करणारा ते नाव होतं आणि आता सध्याच्या घडीला ICCचं प्रेसिडेंट म्हणून ते काम पाहतात अर्थात सौरभ दादा गांगुली यांची आठवण करून देणारा हा फटका मनीष शर्माचा एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग मन्नी करतोय एका षटकाचा खेळ झाला संपन्न सोमनाथ मला माहिती देत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती 15 याच ॲव्हरेजनं तुम्ही बॅटिंग करता तर 75 रन तुम्ही बनवू शकता का म्हणशील वैभव सध्याची सुरुवात केली आहे फलंदाजी करणारा टीमनं एका ओव्हरमध्ये विदाऊट लॉस 15 रनचा एक बेस एक फाउंडेशन त्यांनी तयार केलाय डेफिनेटली ओमकार कारण आपण असं नेहमी म्हणतो की सुरुवात जर चांगली झाली तर शेवट देखील चांगलं करण्यामध्ये त्यामध्ये खूप सहकार्य लाभतं आणि सुरुवातीच्या ज्या ओव्हर आता नक्की असतात त्या सेट होण्यासाठी
खूप लाभदायक असतात फलंदाजांना आणि इथून जर सेट झाले तर यापुढे त्यांच्या बॅटमधून कदाचित मोठे फटके देखील आपण पाहू शकू. सार्थक 11 कोपर. अभिमान वाटतं या नावाचा मला उल्लेख करताना. फक्त हे नाव पनवेल, रायगड किंवा ठाणे बेल्टपुरतं मर्यादित नाही आहे. आज अहमदनगर सारख्या ठिकाणी ज्यावेळी अमोल शिरसाट यांची क्रिकेट स्पर्धा होईल, महाराष्ट्र प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये देखील आदरणीय निलेशदा पाटील यांची टीम खेळेल. सार्थक 11 कोपर. क्रिकेटसाठी फार मोठं योगदान आहे निलेशदा पाटील यांचं आणि त्यांची क्रिकेट स्पर्धा देखील मला आठवते. आय थिंक 4 संघांसाठी 4 बाईक्स त्यांनी दिल्या होत्या आणि टोटल 6 बाईक्स होत्या आणि एका बाईकचा हकदार ठरला होता आय थिंक अभिजित ठाकूर, जर मी बरोबर आहे तर. आणि ओपन हाफमध्ये किशोर सिनार आहे, सोमनाथ पाटील आहेत. नक्कीच हे डोकं नाही, एक कम्प्युटर आहे. फार चांगली माहिती त्यांच्याकडे असते आणि माणसाला प्रत्येक फॉर्मॅटमध्ये केडी अपडेट व्हावं लागतं. आज तुझ्याकडे जर ते जुनं स्कोरबोर्ड असतं तर PTCचे 1 लाख सबस्क्राईब कधीच झाले नसते. आज तुझ्याकडे तेच जुने कॅमेरे किंवा तेच नक्कीच अपडेटेशन असतं जर जिथे वर्क करण्यासाठी मजा देखील येत नाही. जिथे चॅलेंज आहे ना केडी, तिथे वर्क करण्याची मजा फार वेगळी असते. चॅलेंज विथ प्रेशर या 2 गोष्टी माणसावरती असायलाच हव्यात, ज्या क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवरती तुमच्यासमोर असतात. अर्थातच संघर्ष नसेल तर कोणत्याही गोष्टीला करायला मजा माणसाला कधीच येत नाही. जहा रिक्स वही इक्ष आणि आमचं इक्ष हे क्रिकेट आहे, जिथं नेहमीच माणूस लढायला शिकतो. आशिष आलाय, पहिलाच बॉल स्वागत केलाय, कॉपी बुक स्टाईल लॉंग ऑफला ड्राईव्ह करत असताना. सकाळी देखील म्हणालो मनीष शर्मा एक टेक्निकल साऊंड बॅट्समन आहे. मनीष शर्मासाठी एक लाईन जरूर म्हणेल, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि हा खेळाडू सिंगल जरी काढतो ना तरी इम्प्रेस करतो. एक वेगळा ठसा रबर स्टम्प शॉट्स आहेत त्याच्याकडे. अजूनपर्यंत आपण फक्त ऑफ ड्राईव्ह इनसाइड आउट पाहिला. अजून मनीष शर्माच्या बॅटमधनं लॉंग ऑनच्या वरनं लॉफ्टेड फटके यायचे आहेत, ऑन साईडला पूल्स यायचे आहेत, रिव्हर्स देखील तो फार चांगलं खेळतो. आणि नुकतंच अर्धशतक सुरत गुजरातमध्ये गावदेवी गावठांसाठी त्यानं ठोकलं, क्या बॅटिंग केली होती. ली आला, यस लायन इज बॅक. ली फॉर लायन आणि ब्रेडलीचा झाला कमबॅक आणि सांगतोय 1.5-2 वर्ष क्रिकेटपासून लांब राहिल्यानंतर वाघाच्या जंगलात असण्यानं किंवा नसण्यानं कधी फरक पडत नाही. मग ज्यावेळी तो तुमच्या समोर उभा राहतो फारसा फरक तेव्हा पडतो, कारण त्यावेळी तुम्हाला कळतं अभि जंगल का राजा आहे आणि शिकार आता आपली होणार आहे. सुमित डोंगरे समोर तेच झालं. ब्रेडलीला माहिती आहे विकेट, अर्थातच आशिष पाटीलला फलंदाज होतो बाद. कॅप्टन लागला धक्का पहिला. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली, या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. थँक्यू सो मच. अगदी फेमस बॅट्समनची दांडी उडवली आहे, बरोबर म्हटला सूरज. फार पॉप्युलर क्रिकेटर आहे सुमित डोंगरे. काल गोरेगाव मुंबई गाजवला. या रायगडच्या नक्कीच क्रिकेटच्या नक्कीच जो एक मुकुट आहे त्याच्यावरती अजून एक मानाचं क्षितिज ज्यानं मिळवून दिलं. एक मानाचा नक्कीच जो क्राऊन असतो राजाचा, राजेशाही राजपण, ते मिळवून दिलं कालच्या रात्रीत. लाईन चांगली आहे, अपील झालाय, कदाचित चेंडूने बॅटचा स्पर्श झालाय का, पाहायचा अंपायरचा निर्णय काय तो. यास चेंडूने बॅटिंग वॉल, अन्यथा इथे परतावा लागल्याच असतं, कारण इम्पॅक्ट अगदी समोर होतं. क्रॅम्प आला तिथे खेळाडूला, मनीष शर्माला जायचं फास्ट. फर्स्ट एड आपल्याकडे अवेलेबल आहे. आमच्या नर्सेस आहेत सकाळपासून, ज्या नक्कीच फार मेहनत घेतात. ज्या इथे उपस्थित झालेत ते म्हणजेच AR पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून, आणि त्यांच्या माध्यमातून इथे केअर केली जाईल. त्यांच्या माध्यमातून प्रथमोपचार दिला जाईल मनीष शर्माला. टेनिस बॉल क्रिकेट आहे, तुम्ही पाहता हे नातं रक्ताचं तयार झालं. प्रत्येकाशी जरी रक्ताचं नसलं, सगळे खेळाडू लगेच एकत्रित आले. विकी पाटील कॅप्टनला चर्चा करत असताना मन्नी सोबत की सगळं काही ठीक आहे का. आणि तर तिथे- खेळाडूंना विनंती बघा, खेळाडू आपण सर्वजण एकत्रित येऊ नका, त्या ठिकाणी डॉक्टर्स आहेत, त्यामुळे आपल्याला सगळ्या विनंती की आपण थोडे साईडला उभे राहा. AR पाटीलचं मी हॉस्पिटलचा फार आभार व्यक्त करतो. त्याचा ॲड्रेस देखील तुम्हाला सांगतो. प्लॉट नंबर 81B सेक्टर 19 खारघर नवी मुंबई, जिथला पिनकोड आहे 410210. टेलिफोन जर तुम्हाला हवा असेल तर 7738543332. नक्कीच. आणि त्यांचं वेबसाईट देखील आहे www.arpatilhospital.com. नक्कीच याच्यावरती जाऊन तुम्ही सगळी माहिती किंवा तिथे काय फॅसिलिटीज आहेत त्याचं सगळे बानास कटआउट्स आमच्या कॉम्बॉक्सच्या अगदी बाजूला जिथे चमचमत्या ट्रॉफीज आहेत त्यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कोणत्याही खेळाडूला इजा होऊ नये ही एक फार चांगली गोष्ट. आणि
सलाम आहे केडी संदीप दादाच्या कल्पकतेला, कारण ते सातत्यानं अनेक स्पर्धा कव्हर करत असतात. कुठे कुठे काय कमी पडते या सगळ्या गोष्टी तर त्यांना माहिती असतात. व्यासपीठावरती मी आमंत्रित करेल प्रदीप स्पोर्ट्सचे ओनर अर्थात संदीप खलाटे आणि त्याचबरोबर प्रदीप खलाटे या ठिकाणी आगमन होते त्यांचं. मी विनंती करते त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं या, कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला VPS साठी भरपूर मोठा सपोर्ट मिळाला आहे. तर विनंती करतो दादांना की आपण व्यासपीठावरती यावं. पनवेल प्रीमियर लीग सध्या आपण हा क्रिकेटचा संघर्ष पनवेल तालुक्याचा पाहतो. मात्र याच बेल्टमध्ये जर आपण पाहिलं पूर्ण आगरी कोळी समाजातले भूमिपुत्र अर्थातच उरण जासई म्हटलं तर लगेच तुम्हाला संघर्षाचं दुसरं नाव दिबा पाटील यांची देखील आठवण होते. त्या नावासाठी देखील या बेल्टमधनं फार मोठा संघर्ष सुरू आहे. फक्त याच बेल्टमध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रभर जेवढा आगरी समाजाचे भूमिपुत्र सगळे एकत्रित येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. दिबा पाटील यांच्यासाठी लढायलाच हवं. त्याचं कारण का, तर दिबा पाटील साहेबांनी आपल्याला शिकवलं लढायला. त्यामुळे आपली लढाई आपल्या मातीसाठी, आपली लढाई अस्तित्वाची, आपली लढाई भूमिपुत्रांची आणि आपली लढाई ही आपल्याच योद्ध्यासाठी, आपली लढाई आपल्या लाडक्या दिबा पाटील साहेबांसाठी, ज्यांनी तुम्हाला 12.5% मिळवून दिलं. आणि आज त्यांच्यामुळेच तुम्ही नक्की जे सोन्याचे दिवस पाहताय ते त्यामागचं कारण फार मोठं होतं. आणि आमची लढाई, आमचं दैवत दिबा पाटील या नावासाठी एकत्रित या आणि एकत्रित येऊन संघर्ष करा. सरकार देखील आपल्यासमोर डेफिनेटली झुंकेल, कारण ही लढाई आपल्या भूमिपुत्राच्या अस्तित्वाची आहे. एक छोटीशी आठवण तुम्हाला करून दिली, कारण सध्या कसं आहे ना, जसं ट्रेंड बदलत जातं मराठी माणूस देखील बदलत जातो. मराठी माणसाला सध्या बर्थडे, 31 या गोष्टी फार नक्की जवळून आवडतात. मग त्याच मराठी माणसाला ना 19 फेब्रुवारी कधी येते, कधी कधी ते देखील लक्षात नसतं. कारण 19 फेब्रुवारी असेल, संभाजीराजांचा स्मृतिदिन असेल, बाळासाहेब ठाकरेंची नुकतीच जयंती होऊन गेली, आनंद दिघे साहेब असतील, ही नावं आपण विसरत जातो. कारण सध्याचं जनरेशन काय आहे, जिल्हा परिषद शाळा ना केडी सध्या महाराष्ट्रामधून जर 100 असतील त्यामधून 90 जवळजवळ बंद झालेत, फक्त 10 शिल्लक राहिलेत. याचं कारण का, आज दिबा पाटील साहेब नेत्यांमुळे आपल्याकडे नक्की जे आपलं एक फॅसिलिटीज आहे ते आपल्याला मिळायला लागलं. आपल्याकडे नक्कीच आपण प्रॉपरली जर पाहिलं, पैशांना देखील स्ट्रॉंग झालो, इन्कम फार वाढलं. तर आपल्या मुलांना आपण मोठ्या मोठ्या हायस्कूलमध्ये टाकतो. मात्र तिथं आहे ना कधी कधी आपलं कल्चर विसरून जातं. ज्या प्रकारे तुम्ही मोठ्या हौशेनं नक्कीच सांताक्लॉज बनून मुलाला पाठवता ना, त्याच प्रकारे 19 फेब्रुवारीला मुलाला छत्रपती शिवाजी महाराज देखील बनवून पाठवा. आपली संस्कृती कधीच विसरू नका, कारण ही संस्कृती आहे ना तीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लढायला शिकवेल. कारण एक छोटंसं आणि सिंपल उदाहरण आहे किरण आणि वैभव जे आमच्यासोबत आज अ कॉमेंटेटर आहेत. तू आता कुठेही जा जगाच्या पाठीवरती, 350 वर्ष पूर्ण होऊन गेलेत त्या गोष्टीला. तू अमेरिकेमध्ये जा, लंडनला जा, फ्रान्सला जा, किंवा भारताच्या कुठल्या कानाकोपऱ्यात जा, किंवा तू कर्नाटक, केरळमध्ये जा, तुझ्या कानावरती फक्त एक शब्द पडला ना, छत्रपती शिवाजी महाराज की, अगदी हृदयात आणि होटावरती जय बाहेर येतं. कारण आपण महाराष्ट्रीय आहोत. यस, टायमिंग कसं असावं त्या SDC कडे त्या स्वतःच्या मनगटावरती विश्वास असला ना की माणसाला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती नसते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं, आपल्या मुलांना फक्त 4 अक्षरांचा शब्द छत्रपती शिकवा. आयुष्यामध्ये तुम्हाला अनाथाश्रमाची वाट कधीच पाहावी लागणार नाही. पण ते सध्या छत्रपती घडणं फार कठीण आहे. जिजाऊ माता महाराणा प्रतापच्या गोष्टी छत्रपतींना सांगत होती. जिजाऊ माता मोठ्या शूरवीर योद्ध्यांच्या गोष्टी छत्रपती नक्कीच शिवाजी महाराजांना गर्भामध्ये असणारी सांगत होती. या बॉल नंतर ती चर्चा पण करू. बॉल तयार झाला. मनीष शर्मा लोवर फुल टॉस ड्राईव्ह करत असताना समोर बॅक लिफ्टला चेंडू आणि बॅटमधनं साऊंडला टक, जो अतिशय हवा असा वाटतो प्रत्येकाला. आपण चर्चा करत होतो जिजाऊ मातेबद्दल, छत्रपतींबद्दल. मग ते सध्या ना केडी जिजाऊच नाही. याचं कारण का, सध्याची जिजाऊ 7 वाजले की माहेरची साडी, सध्याची जिजाऊ 7:30 वाजले की रिश्ता क्या कहलाता है, सध्याची जिजाऊ 7:30-8 नंतर काय लागतं ते त्यांना माहिती नसतं. किचनमध्ये काय बनवायचं ते यूट्यूबवरून चेक करतात. 9 वाजले की नंतर त्यांना कुठली तरी हॉरर मूवी लागते. 10 नंतर तुम्हाला सध्या आईस्क्रीम लागतो. सकाळी 10 वाजले की तुम्हाला मॉलमध्ये शॉपिंग लागते. छत्रपती घडेल कसा, थोडा विचार स्वतः त्या मातेनं करायला हवा की आपल्याला छत्रपती घडवायचा आहे. एक डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 2 इथे कंप्लीट झाली आहे. चर्चा करता करता आशिष षटक संपून गेला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फार चांगली बॉलिंग केली. प्रणव महागडा ठरला, तो देखील रोहिंग्यांचा बॉलर होता. आशिषला त्याला माहिती आहे बडे मियाँ तो बडे मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह हे आपल्याला सांगायचं आहे. आणि आशिषने खर्च केल्या 4 रन आणि विकेट घेतली 1. 2 षटकानंतर स्कोर कार्डवरती 19. एक चांगल्या स्थितीमध्ये दोन्ही टीम्स आहेत, कारण पॉवर प्लेमध्ये फक्त 1 विकेट गेली आहे. 9.50 सरासरीनं रन आलेत. टीम मॉडेल सुरू आहे. या ऐकूया डीजे सूरजकडनं, सँडीकडनं एक चांगलं संगीत. आले किती न गेले किती, कोणी आसमान झाले, कोणी आसमान झाले, कोणी आसमान
थँक्यू डीजे. आले किती गेले किती उडून गेला भरारा. अरे संपला नाही आणि संपणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज नावाचा दरारा. प्रणव पाटील बॉलिंग ट्रॅकवर. आयुष्यामध्ये 4 पडाव असतात. एक बालपण, तरुणपण, त्यानंतर तुम्ही मॅच्युअर्ड होता, नंतर म्हातारपण. या गोष्टींबद्दल देखील आपण चर्चा करू. जाऊया मनीष शर्मा त्याच्या बॅटकडे लक्ष. रॉयल कलंबोली टीमचं आणि या टीमचे ओनर आपण पाहतोय आदरणीय खानावकर साहेब. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली टीम. फार मोठं नाव राहिलं रॉयल कलंबोली. रायगड क्रिकेटच्या इतिहासातली मला एक क्रिकेट टुर्नामेंट आठवते, मोहपाडाचं मैदान. आणि मोहपाडाचं मैदान म्हटलं की तिथलं जे व्यासपीठ आहे ते पाहण्यासाठी फार मोठी गर्दी व्हायची. आणि तिथनं जर आपण विचार केला तर समालोचन देखील फार चांगलं पाहायला मिळायचं. आणि त्या बेल्टमध्ये जर आपण पाहिलं तर रॉयल कलंबोलीचा मोठा दरारा राहिला त्या क्रिकेट टुर्नामेंटवरती. मनीष शर्मा बाद होतो, दुखापतग्रस्त झाल्यानंतर, वाघ जखमी झाल्यानंतर असं म्हटलं जातं तो महागडा ठरतो. मात्र ही फार मोठी दुखापत होती मनीष शर्माला. त्याची जातीय विकेट आणि धक्का लागलाय. सुमित ढोंगरे नंतर दुसरा प्रणवच्या खात्यामध्ये ही विकेट ऍड होतीये. थैंक यू. तेच सांगतोय आता प्रणव. कॅप्टन जी मुझको माफ करना, पहले ओव्हर में गलती मुझसे हो गई. आणि आता कमबॅक करत असताना विकी पाटीलचा विश्वास जपत असताना प्रणव पाटील. पहिल्या षटकामध्ये 15 रन आल्या. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. अपने हौसलों को कभी ये मत बताओ कि तुम्हें परेशानियाँ कितनी बड़ी है, बल्कि अपने परेशानी को ये जरूर बताओ कि तुम्हें हौसला कितना बड़ा है. आणि अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळतीये. बॉल तयार होईल. प्रणव पाटील बॉलिंग ट्रॅकवर. फिल्डिंगमध्ये चेंजेस येत असताना उजव्या त्याचा बॅट्समन आला. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर इंटर झालाय. प्रभात अंबोरे त्याचं नाव आहे. आता फायनली करेक्शन झाल्यानंतर त्याचं जे रिअल नेम आहे ते इथपर्यंत पोहोचलं. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. प्रणव ओव्हर द विकेट लॉफ्ट केला समोर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट गोज कडक. मायटी हिट. सिक्सर. दिनेशजी पाटील ज्यांच्या आवाजाचा गोडवा पूर्ण महाराष्ट्रभर पसरलाय. आणि आय थिंक त्यांनी एक सॉन्ग देखील या टुर्नामेंटसाठी फ्री दिलाय. सध्या मजेंद्र सर फ्री काही मिळत नाही. डीमार्टमध्ये जरी गेलात बाय 1 गेट 1 फ्री, मग तिथे देखील त्या एकाची किंमत मोजावी लागते. मग इथे त्यांनी हे सॉन्ग फ्री दिलं. थँक्यू सो मच दिनेशजी पाटील, आपलं मनपूर्वक आभार. बॉल तयार. प्रणव पाटील हाफ ट्रॅकर. क्विकर वन बाउन्सर आहे. या संभारचा इशारा येईल. एक्स्ट्रा बाउन्स आणि व्हाईट बॉल. वायब्रेट होत असताना सँडी पालकर 1 फॉर दी ओव्हर हा कॉल देखील केला. आणि प्रणव पाटील गती त्याच्याकडे चांगली आहे. मागचा बॉल टप्पा झुकला. इन टू द प्लॉट अँड आउट ऑफ दी स्लॉट. षटकार पाहायला मिळाला. अनस्टॉपेबल आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो फलंदाज प्रभात अंबोरे. चेतन गोवारी त्याच्या सोबतीनं खेळतो, जो नॉन स्ट्राईक एंडला पहिला मॅचचा सुपरस्टार ठरला, मॅन फ्रॉम कामोटे. आणि जर आपण प्रभात बद्दल चर्चा केली तर कळंबोलीचा खेळाडू आहे कॉलनीमधील. बॉल तयार होईल. फार मोठं क्रिकेट आहे या बेल्टमध्ये आणि त्याच क्रिकेटचा मनसोक्त आनंद आपण घेतोय. पुन्हा एकदा ओव्हर पिच. हा बॉल देखील पाठवला हेलिकॉप्टर स्टाईल. बॉल लँड होईल साईड स्क्रीन. तिच्यावरून खाली आकाशातून खाली येऊन मोहर देऊन जातोय षटकाराची. आणि प्रभात अंबोरे ही झोन फार नाव. एक नवा स्टार घडताना पनवेल रायगडची माती पाहतीये प्रभात अंबोरे या नावानं. पनवेल मध्ये हा सोहळा रंगलाय. आयोजन हाय हा मानाचा. पनवेल मध्ये हा सोहळा रंगलाय. आयोजन हाय हा मानाचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी पनवेलच्या या नगरीचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय. थँक्यू डीजे. थांबत नाहीये. अनस्टॉपेबल तुम्हाला पाहायला मिळतं. फलंदाज प्रभात
स्पीडअप करायचंय, थोडंसं फास्ट खेळायचं आहे. आणि प्रभातची बॅटिंग पाहिल्यानंतर सध्या प्रत्येकजण एवढंच म्हणत असेल, ये जवानी है दीवानी, 22 तक पढ़ाई, 25 पे नौकरी, 26 पे छोकरी, 30 पे बच्चे, 60 पे रिटायरमेंट और फिर मौत का इंतजार. मुझे तो लाइफ से चाहिए रफ्तार और पागलपन, हर दिन इतना धमाकेदार हो कि दिल की धड़कन मेरे कानों तक सुनाई दे. मैं उड़ना चाहता हूँ, मैं दौड़ना चाहता हूँ, बस रुकना नहीं जानता, क्योंकि जीत मेरे लिए एक नशा है. प्रभात अंबोरे इज ऑन फायर नाउ. 32 धावा फलकावर. बॉल तैयार, राउंड विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, बॅटची लिडिंग एज. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. फाईन लेगला बॉल फरार झाला, आउटफील्ड फास्ट आणि अजून 4 धावा ऍड होतील रॉयल कलंबोलीच्या धाव फलकावरती. 36 धावा धाव फलकावर. आणि आतापर्यंत या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आणि तदनंतर आपण पाहतोय एक वादळ आलंय. नाव प्रभात अंबोरे. 3 चेंडू 16 रन. कदाचित कॅरेबियन प्लेयर्सला देखील लाजवेल असं स्ट्राईक रेट आहे. मागच्या मॅच मध्ये देखील हाच होता, पहिल्या मॅच मध्ये देखील हाच होता. बॉल तयार, लाईन चांगली आहे. व्हेरी गुड बॉल, व्हेरी गुड बॉल. अँगल बनवला, पाहिलं शरीरापासून थोडेसे लांब राहिले आणि सँडी पालकर सांगत असताना वाईड यॉर्कर सर निघून गेलाय ऑफ स्टिक वरून. मी वाईट बॉल कसा देऊ, तर आता ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानाच्या आतमध्ये आणि पाण्याची तहान इथे पूर्ण केली जाईल खेळाडूंची. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचला 36. या ऐकूया डीजे सँडीकडनं एक संगीत. पनवेलची ही असोसिएशन जमली सारी मदतीला, साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. पनवेलची ही असोसिएशन जमली सारी मदतीला, साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. खेळाडू येथे येतील भारी, जल्लोष होईल क्रिकेटचा. खेळाडू येथे येतील भारी, जल्लोष होईल क्रिकेटचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी पनवेलच्या या नगरीचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी पनवेलच्या या नगरीचा. पाहुणे मंडळी जमतील क्रिकेटचा थरार पाहायला. प्रेक्षक राजा येईल, रंग हा येईल सामन्याला. पाहुणे मंडळी जमतील क्रिकेटचा थरार पाहायला. प्रेक्षक राजा येईल, रंग हा येईल सामन्याला. काही दिशांना आवाज घुमेल पनवेल प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. तर षटकं संपली आहेत आतापर्यंत 3 आफ्टर 3 ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळती आहे 36 धावा, 12.00 या सरासरीनं. आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चर्चा सुरू आहे विकी पाटील आणि त्याच्या टीममेट्स सोबत की कोणत्या बॉलरचा वापर केला जावा. आणि उत्तर आलंय 4थ्या षटकामध्ये ॲज अ बॉलर डेट ओव्हरमध्ये कमबॅकची स्वप्न घेऊन गोलंदाज सज्ज झालाय हितेश मोरबेकर. या खेळाडूचा वापर इथे झालाय. फार चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये झाली आहे. विकी पाटील नक्की जर आपण पाहिलं तर फारसा इम्पॅक्ट टाकू शकला नाही आहे. आज विकीला देखील सांगावं लागेल, आज बादलों ने फिर साजिश की, जहां मेरा घर था वहां बारिश की. अगर सुमित ढूंगरे को जिद है बिजलियां गिराने की, तो विकी पाटिल और उसके टीम को भी जिद है वहीं पे जीत का आशियाना बनाने की. रंगेली फार चांगली मॅच. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर एक कोन बनवून चेंडू निघून जातो अँगलहून. ट्रँगल तुम्ही पाहिलाय, मध्ये इथे चेंडूचा अँगल देखील तुम्ही पाहू शकताय. फार वळण घेताना हा चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू जातो डॉट. स्ट्रायकर एंडला बॅट्समन चैतन गोवारी हा देखील डेंजरस कस्टमर आहे. कधी मॅचला खलाटणी देण्याची ताकद ठेवतो. एखादी विकेट हवी आहे, डॉट बॉल म्हणून प्रेशर तर बनलाय. पाहायचंय चैतन गोवारी रिप्लाय काय देईल.
हाफ ट्रॅकर शफल झाले, विकेटची संधी कॅच होऊ शकते. यस झाली आहे. कपिल देव निकनची आठवण करून देत असताना रिव्हर्स आले. 8 ते 9 पावलांचं डिस्टन्स होतं, सहज क्लिअर केलं. एक चांगला झेल, मागचा डॉट बॉल, विकेटचा दबाव आणि फलंदाज बाद. चेतन गोवारी बॅक टू डग आउट. नक्कीच अपयश तुमच्या समोर येतच राहतं. 18 बॉल 36 रन होत्या. कमबॅक गरजेचं होता. पहिला डॉट, दुसरा विकेट. डोक्यावरून वडिलांची छाया हरपली, पण क्रिकेटमधील वडिलांचं स्वप्न पुन्हा पूर्ण करायचं म्हणून तो जो लढण्यासाठी सज्ज झाला आणि त्याच्या बॅटमधून जर आपण पाहिलं, ज्यावेळी त्याचे वडील ऑफ झाले त्याच दिवशी 56 बॉल 66 धावेची एक धमाकेदार खेळी पाहायला मिळाली. धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही आणि जगात धाडस केल्याशिवाय काहीच मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. आपण चर्चा करतो मनदीप सिंग बद्दल, ज्याच्या वडिलांचं निधन झालं. त्याच दिवशी रात्री मैदानावरती उतरला आणि अवघ्या नक्कीच काही चेंडूमध्ये अर्धशतक त्यानं ठोकलं आणि प्रत्येक फॉर्मॅटमध्ये संघर्ष तुम्हाला करावाच लागतो. विराट कोहली, ज्याच्या वडिलांचं निधन झालं. विराट कोहलीच्या कारकिर्दीची ती महत्त्वाची मॅच तो खेळत होता. बँगलोरसाठी नक्कीच एक मोठं टार्गेट चेस करायचं होतं. तो मैदानावरती बॅटिंग करत तग धरून राहिला आणि आज भारताचा रन मशीन इंटरनॅशनल क्रिकेट म्हणून विकेला ओळखलं जातं. नक्कीच नो डाऊट त्याच्या कर्णधार पदाबद्दल भरपूर चर्चा झाली. मग ते जी साथ एमएस धोनीला भारतीय संघानं दिली ना, ती साथ विराट कोहलीला मिळाली नाही, ही गोष्ट आपण देखील पाहिली. मग T20 विश्वचषक असेल किंवा ओडिया विश्वचषक असेल, टेस्ट क्रिकेटमध्ये फार चांगली कामगिरी त्याच्या टीमने केली. त्यावेळी कोणी ट्रॉल करत नव्हतं विकेला. मग त्यानंतर त्यानं स्वतःहून राजीनामा दिला. एक चांगला खेळाडू तोच असतो जो स्वतःच्या जिम्मेदाऱ्या जाणतो. आणि रोहित शर्माच्या कॅप्टनशिपमध्ये द्रविडचं ज्यावेळी नक्कीच भारतीय संघाला हेड कोचचं पद मिळालं, व्हाईट वॉश दिला टीम न्यूझीलंडला. या सगळ्या गोष्टी सध्या भारतीय क्रिकेट पटलावरती होत आहेत. भारतीय क्रिकेट येणाऱ्या काळामध्ये फार मोठं फ्युचर घडताना पाहतीये. IPLच्या माध्यमातून ऋतुराज गायकवाडला आपण पाहिलं, देवदत्त पडिक्कलला पाहिलं. अजून फार मोठे यंगस्टर्स घडत आहेत आणि पनवेल प्रीमियर लीगमध्ये देखील संदीप वास्कर, मच्छिंद्र पाटील यांचं तेच स्वप्न आहे की ते यंगस्टर्स घडवायच्यात आणि सध्या तो घडतोय. चांगली बॉलिंग होती आहे. हेच तर PPLचं एक टार्गेट आहे की यंग जनरेशन तयार व्हावी. आणि जर तुम्हाला बॉलिंग आवडत असेल, हितेश मोरबेकरची तर टाळ्या व्हायलाच हव्या. 5 चेंडू कोणती धाव नहीं है, निगाहों में मंजिल थी, गिरे और गिर कर संभलते रहे. अरे बहुत कोशिश की रॉयल कोलंबोली ने, लेकिन हितेश मोरबेकर के चिराग आंधियों में भी जलते रहे. जर हा चेंडू डॉट आला तर या स्पर्धेतलं निर्धाव षटक पाहायला मिळेल हितेश मोरबेकरचं. आणि ते येणार नाहीये कारण हा फटका चांगला. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, डीप फाईन लेगला बॉल चाललाय दणदण करत सीमा पार. चौकार. 4 ओव्हरचा खेळ संपन्न. 10.00 ची सरासरी. 3 गडी बाद 40 धावा. होता रायगडचा कानावा गामचा दिवा पाटील साहेब. होता रायगडचा कानावा गामचा दिवा पाटील साहेब. थँक्यू DJ. 5 चेंडू डॉट आले. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नव्हता. नंतर फलंदाजानं काहीतरी वेगळी शक्कल, वेगळं डोकं लढवलं आणि चौकार वसूल केला. 4 ओव्हरमध्ये रन झाले 40. नदी जब किनारा छोड़ देती है, राह के चट्टानों को भी तोड़ देती है. बात छोटी सी भी अगर चुप जाए दिल में तो जिंदगी के रास्ते और दिशा बदल देती है. लाईन चेंडूची तीच होती. मात्र फलंदाजांना दिशा बदलली. फार शफल झाले आणि ऑन साईडला एक चांगला चौकार पाहायला मिळाला, पण फार चांगली बॉलिंग पाहायला मिळाली हितेश मोरबेकरकडनं. सकाळी सध्या थंडीचे दिवस आहेत, फारसं धुकं पडलेलं असतं. मात्र सध्या थंडी आहे की पावसाळा हा देखील प्रश्न आपला स्वतःलाच पडतो की सकाळी घरातून निघताना स्वेटर घालावं की रेनकोट, कारण माणूस बदलला आहे आणि निसर्गाचा नियम आहे. माणसं बदलली तर निसर्ग देखील बदलणारच, यात शंकाच नाही आहे. शेवटचं षटक 40 झालेत. मागच्या मॅचमध्ये 56 डिफेंड झाल्या, त्या आधीच्या मॅचमध्ये चेस झाल्या. आणि या मॅचमध्ये काय होईल? विकी पाटील चेस करेल का? 50 मध्ये धावफलक थांबेल का? बॉलिंग ट्रॅकवरती आला भानुदास म्हात्रे, एक लेजंड क्रिकेटर. पहिलाच बॉल भानुदास म्हात्रे ओव्हर द बॉलर हेड स्ट्राइक डाउन द लॉन्ग गॉन. Six goes kadak, mighty hit. It's out of the park. PPL sixer.
पता नहीं जी यार मेरा कौन सा नशा करता है आपका यार सिर्फ क्रिकेट से प्यार करता है षटकार आलाय क्रिकेटमधला जो फार दुर्मिळ फटका स्पेशली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड हा षटकार आला फुल टॉस संधी होती आणि विकेट मिळू शकते लॉंग ऑफला फिल्डर व्हेरी गुड जजमेंट व्हेरी वेल कलेक्ट अँड व्हेरी गुड क्वालिटी कॅच फलंदाज बाद विजय म्हात्रेच्या हातामध्ये संपलाय त्याचा खेळ एक प्लॉटमध्ये रेंजमधला बॉल होता त्याच्यावरती षटकार आला त्यानंतर आपण पाहिलं स्लोवर वन जिनियस अँड सक्सेसफुल पीपल डोंट रिलॅक्स इन चेअर्स दे रिलॅक्स इन वर्क स्लीप विथ ड्रीम्स अवेक विथ determination and commitment. Success has little to do with the speed, but much to do with the direction. So always connect it on your direction, not on the speed. यशाकडे जाताना तुमचा मार्ग फारसा कमी असला तरी चालेल मग तो मार्ग ना योग्य दिशेनं असायला हवा हेच महत्त्वाचं आहे बिकॉज वर्किंग टुवर्ड सक्सेस विल मेक यू मॅटर्स बट वर्किंग टुवर्ड सॅटिस्फॅक्शन मेक यू अ लेजंड स्ट्रीव फॉर एक्सलन्स बी अ लेजंड आणि भानुदास मात्र लेजंड आहे त्याचा अनुभव बोलतोय आडवा बॅटनं स्लॉक स्वीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ पाठवला चेंडू सीमारेषा बाहेर बॅक टू बॅक या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर मोठे फटके येत आहेत आणि हा षटकार कुणी खेचलाय तर कलंबोली गावाचा ट्रेडमार्क इथे दाखवत असताना प्रभात तंबोरेनं ठोकलाय त्याच्या डावातला हा षटकार नंबर 3 9 चेंडू 26 धावा सुमित डोंगरे मन्य शर्मा बाद झाल्यानंतर प्रभात आला आणि त्यानं सांगितलं गॉड ऑफ क्रिकेटचं एक वाक्य ज्यावेळी ते दुखापतग्रस्त झाले डोळ्यातून नाकातून रक्त निघत होतं टीम ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध जो विनर है वो जीतेगा वो एक बार नहीं 1000 बार गिरेगा और खड़ा होकर बोलेगा मैं खेलेगा या मॅच मध्ये प्रभात तंबोरे देखील तेच सांगतोय मी खेळेन 9 बॉल 26 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आणि प्रभात अंबोरे हा स्टार पनवेल प्रीमियर लीग तुम्हाला घडवताना दाखवतीये भानदास मात्र तयार अजून एक लोब फुल टॉस अडवा बॅटनं अलॉंग द कार्पेट मिड विकेटला फिल्डर आहे डीप मध्ये प्रणव झाली आहे चूक किस्मत बी बहादूर काही तो साथ देतीये हा चौकार आलाय 50 56 धावा धाव फलकावर वरती नशिबाची पुडी आपल्या खिशामध्ये घेऊन आला प्रभात अंबोरे फार लक फॅक्टर त्याला साथ देताना दिसलं आणि 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षरांचं नशीब बदलवण्यासाठी प्रभात अंबोरेची 4 अक्षराची मेहनत देखील दिसली आणि हा डाव इथे संपन्न झालाय कदाचित यानंतर मॅच बाकी आहे आम्ही तुमच्यासोबत जोडले जाऊ की नाही जे अपडेशन ते गायडन्स आमच्यापर्यंत येतील मात्र आज जे तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार आणि दिनेश पाटील यांनी डीजे सांडीसाठी देखील सरप्राईज एक सॉन्ग दिलाय आम्ही देखील वाट पाहू की येणाऱ्या काळामध्ये आमच्यासाठी दिनेश दादा येईल कारण आमच्या घरी देखील सकाळी टी व्हीवरती तुमचे सॉन्ग फार वेळा वाजतात ते रायगड क्रिकेटसाठी असतील किंवा एकविरा मातेचे असतील मात्र पहिलं सत्र संपन्न झालं विकी पाटीलला एक मोठं चेस करायचं आहे 61 धावेचं आणि मोठं टार्गेट चेस करायचं आहे कॉम्बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील वैभव भोपी सुरुवातीला आणि पाहायचं सुरेश शिंदे सर ते देखील आपल्यासोबत जॉईन असतील त्यांचं देखील आपण करूया वेलकम लेजंड कॉमेंटेटरात त्यांच्यासमोर आपल्यासारख्यांनी काही म्हणायचं तर आपण त्यांचंच वेलकम करू मॅच स्टार्ट झाल्यानंतर त्यांचा आवाज आपण जरूर ऐकू कॉम्बॉक्समध्ये आणि याच दरम्यान ते शुभागमन होतं आमचे बंधुतुल्य मित्र आणि आमच्यावरती जीवापाड प्रेम जे नेहमीच करतात आणि एक पहिलं असं व्यक्तिमत्व
ज्यांना टेनिस बॉल फक्त क्रिकेटर्स, कॉमेंटेटर्स, लाईव्ह वेबसाईट्स किंवा ऑर्गनायझर्स यापुरतं मर्यादित न राहता या सगळ्यांसोबत टेनिस बॉल क्रिकेटला सपोर्ट करणारे दिलदार व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबरीनं टेनिस बॉल क्रिकेटसोबत जो जो माणूस कनेक्टेड आहे त्या सगळ्यांना एकत्रित आणून टेनिस ग्रुपचा जो एक वार्षिक सोहळा संपन्न होतो त्यामध्ये ज्यांची मोठी भूमिका असते, जे नेहमीच काही ना काही नवीन घेऊन प्रत्येकासमोर येतात परत, असे पेठचे संतोष दादा खरंच वेलकम आहे दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच सुरू होईल. 61चं टार्गेट आहे. योगेश मडवी आय थिंक कॉम्बॉक्समध्ये जोडले जात आहेत, थोडेसे चेंजेस आहेत. एक मोठं टार्गेट पार करायचं आहे. एकच सांगेल, विकी पाटील आणि त्याच्या सार्थक 11 कोपर संघाला विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्यानं, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, कारण अडवू शकेल मला अजून अशी ती भिंत नाही. माझी झोपडी जळण्याच्या झाल्यात कैक कावे, जळेल आग अजून ती ज्वलंत नाही. अरे येथील वादळे खेटेल तुफान, या साऱ्यांसमोर अडथळणं सार्थक 11 कोपरला आणि फलंदाज विकी पाटीलच्या पावलांना पसंत नाही. विश यू ऑल द बेस्ट रॉयल कलंबोली, विजयजी खानावकर आणि विश यू ऑल द बेस्ट टीम सार्थक 11 कोपर, निलेशजी पाटील साहेब. आणि आपण ऐकूयात, सॉरी जयदुर्गा खाडेकर 11, माफी असू द्या. मॅच सुरू होईल. आपण ऐकूयात योगेश पाटील मडवी यांना. तर या ठिकाणी मी आमंत्रित करतो आमचे प्रदीप स्पोर्ट्सचे ऑनर संदीप खलाडे, त्याचबरोबर प्रदीप खलाडे यांचं आगमन झालं आणि दादांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. तसेच आमचे दिनेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, सिंगर, कारण ज्यांच्या माध्यमातून PPL साठी आमच्या असोसिएशनचं जे संगीत त्यांनी बनवलं आहे त्याबद्दल मनाच्या अंतःकरणामध्ये त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या माध्यमातून त्यांनी मोफत असं संगीत आम्हाला दिलं आहे. थँक्यू सो मच दिनेश दादा, आपलं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सर्व उपस्थित प्रेक्षक आणि खेळाडूंचं. मी सुरेश शिंदे, मॅन फ्रॉम कालुंद्रे येथून सरचे स्वागत करीत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून सर्व उपस्थित प्रेक्षक आणि खेळाडूंना वंदन करतो आणि आपल्याला सर्वांना घेऊन जातो ह्या खूपसूरत मैदानावर, ज्या ठिकाणी सामना सुरू आहे. रॉयल कलमोळे विरुद्ध जयदुर्गा खाडेकर वल्लभ रोहिजग या दोन संघात पहिला चेंडू येतोय. या इनिंग मधील चांगला चेंडू होता. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने चेंडू तटवतो. एक धाव मिळते. एक धावेच्या भरीने संघाने आपलं धावफलक मात्र सुरू केलेलं आहे. या ठिकाणी मोठं टार्गेट दिलेलं आहे. पहिल्या इनिंग मध्ये खेळताना रॉयल कळंबोली या संघाने निर्धारित 5 षटकामध्ये 12च्या सरासरीने 60 धावा केलेल्या आहेत आणि 61 धावांचं मोठं आव्हान ठेवलेलं आहे. आणि हे आव्हान कशा प्रकारे इथं पार करण्यात येईल हे काही क्षणातच आपल्याला कळणार आहे. मात्र या ठिकाणी ह्या क्रिकेटच्या नियमानुसार सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असतात आणि बाकी सर्व खेळाडू हे सर्कलच्या आत असतात. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज संजय वास्कर आणि त्याचा सामना करणारा स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो निशांत माळी. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू चांगला आहे. थर्ड मॅच मोठा प्रहार करतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि हा चौकार. माझ्या अगोदर या ठिकाणी आमचे मित्र ओंकार शेट्टे अतिशय चांगलं समालोचन, प्रत्येक समालोचन करताना मध्ये शेर शायरीचा या ठिकाणी नमुना पेश केला आणि चंदू शेट्टेंचा वारसा पुढे नेत असताना ओंकार शेट्टे अतिशय यंग टॅलेंट आहे. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होते. मात्र एकच धाव मिळते. एक धावेच्या भरीनंतर संघ पोहोचेल या ठिकाणी तो बिनबाद 6 या आकड्यावर. 61 धावांचा मोठा टार्गेट त्यांच्या समोर आहे आणि हे टार्गेट त्यांना पार करायचं आहे. कारण जर आपण विचार केला रॉयल कळंबोली या संघाचा जर आपण विचार केला तर त्यांनी लागोपाठचे 2 सामने जिंकलेले आहेत
आणि जर हा सामना त्याने जिंकला तर सर्व इतर 3 संघांचं या स्पर्धेतलं आव्हान संपेल आणि आपोआप ते सुमित डोंगरे आणि कंपनी हे अंतिम 8 मध्ये म्हणजे सुपर 8ला ते क्वालिफाय होतील. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, सुमित डोंगरे आहे चेंडू खाली, मात्र 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी शक्य होते. ह्या 2 धावांच्या भरीनंतर संघ पोहोचेल या ठिकाणी तो बिनबाद 8 या आकड्यावर. सुमित डोंगरेच्या बाबतीत काय सांगायचं मित्रांनो, मी गेल्या वर्षी सुद्धा RPLच्या ठिकाणी होतो, ह्या वर्षी सुद्धा दोन्ही ठिकाणी त्यांनी मॅन ऑफ द सिरीज चे प्राइज जिंकले होते आणि काल सुद्धा गोरेगाव येथे मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी स्वीपचा फटका, चेंडू जाईल तो या ठिकाणी स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर, धावा मिळतील 4 आणि हा चौकार. महाराष्ट्राची शान नक्कीच रायगड जिल्हा हा क्रिकेटची पंढरी आहे नावाप्रमाणेच. तर ओंकार शेट्टे साहेब, जर तुम्ही इथे असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही अगोदर कबूलच केलं की रायगडमध्ये जास्ती मॅचेस होतात, इथे मात्र चांगला चेंडू आहे, पूर्णपणे चेंडूवर बीट होतोय, फलंदाज उरलेलं काम यष्टीरक्षक चोख बजावतोय. मला वाटतं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची स्थिती होते ते बिनबाद 12 धावा आणि याच्यानंतरचं समालोचन करतील आमचे मित्र योगेश मडवी. धन्यवाद सर, मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची आपण संधी दिली. आणि PPL मध्ये पनवेल प्रीमियर लीगमध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं की 1 ओव्हर का होईना पण कॉमेंट्री बोलणं. आणि मी विशेषतः एक फक्त एवढंच बोलीन की आमचे मित्र आणि या खऱ्या अर्थाने अध्यक्ष मच्छिंद्र पाटील साहेबांचा एकच उद्देश की आपल्या पनवेल तालुक्यातले जे काही नौखे समालोचक आहेत त्यांना संधी देणं हा त्यांचा उद्देश आहे. जसं खेळाडूंना ते संधी देतात तसेच ते समालोचकांना सुद्धा देतात. त्याबद्दल मी मच्छिंद्र सरांचा फार फार ऋणी आहे. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. थैंक यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया. फिर एक बार सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत. एक बड़ा मुकाबला बीच मैदान के ऊपर चलता हुआ, जीत के लिए जो लक्ष्य रखा है इस मैदान के ऊपर, जय दुर्गा खाड़ेकर 11 वल्लभ और ट्रोइंजन और रॉयल कलम्बोली के बीच ये मुकाबला. दोनों टीम को शुभकामनाएं. चलते मैदान के ऊपर फिर एक बार एक शानदार मुकाबला होने की संभावना. 61 रनों का जो बड़ा लक्ष्य रखा है मैदान के ऊपर, टीम जिस तरह से रॉयल कलम्बोली टीम ने बल्लेबाजी की, क्या कमाल की पारी खेली आज यहाँ पर. और उसके बाद 61 रनों का जो टारगेट रखा और पहली ओवर में 12 रन बने, यानी कि इस मैदान के ऊपर अभी भी 49 रन की जरूरत होगी. फिर एक बार सभी का स्वागत. यूट्यूब के माध्यम से जो भी दर्शक इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं उन सभी दर्शकों का भी स्वागत. सेकेंड ओवर, सेकेंड पावर प्ले, गेंदबाज भूषण पाटिल, बेहतरीन गेंद, बैक टू द बॉलर, कोई रन नहीं है, डॉट बॉल. और डॉट बॉल की समाप्ति. इस मुकाबले की बात हम करेंगे ना तो मुकाबले में 61 रनों का जो टारगेट रखा है इस मैदान के ऊपर, शुरुआत में सलामी बल्लेबाजों की बात करेंगे. पहला एक चौका लगाया विक्की पाटिल, उसके बाद निशांत माही. तो दोनों बल्लेबाज ताकतवर हैं. यदि दोनों बल्लेबाज पिच के ऊपर रहते हैं तो 61 रन चेस हो सकते हैं. इस बीच अच्छी डिलीवरी, बिल्कुल यहाँ पर गेंद पड़ने के बाद थोड़ी सी डीप रहती हुई, बल्लेबाज ऑफसाइड में खेलना चाहते थे मगर बॉल और गेंद का संपर्क नहीं हुआ. डॉट बॉल की समाप्ति. टीम की टोटल अभी भी रुका हुआ स्कोर 12 रन बगैर विकेट के नुकसान पर. डीजे सूरज काफी अच्छे संगीत सुनाते हैं, कभी कभी बीच में उन्हें झटका भी आता है. मगर चलते इस मैदान के ऊपर टीम की टोटल की बात करेंगे और अभी भी 12 रन है. जीत के लिए 49 रन की आवश्यकता. कड़ा मुकाबला, दर्शक एंजॉय कर रहे इस मुकाबले को. एक बड़ा मुकाबला, बिग फाइट मैच दोनों के बीच चलते हुए. इस बार गेंद को उड़ाया हवा में, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद और चिड़िया छिप गई खेत. पहला विकेट का पतंग, बल्लेबाज निशांत माली, बैक टू द डगआउट. नमस्कार. इस वक्त पूरा देश कोरोना वायरस यानी कोविड-19 से संदीपजी खिलाडे, प्रदीप स्पोर्ट्सचे ओनर्स आणि पनवेल प्रीमियरसाठी ज्याने आपल्या या स्पर्धेला
नक्कीच एक चांगल्या क्वालिटीच्या टी शर्ट या ठिकाणी प्रदान केल्यात म्हणजे त्यांच्या शॉपमधून त्या सर्वांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. तसेच हा जो सामना चालू आहे मित्रांनो, तो एका बाजूला आपण म्हणतो सोपान पाटील प्रकाशजी खाडेकर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला रॉयल कोलंबोली म्हणजेच विजय शेठ खानावकर. ही लढत मित्रांनो अशी असणार आहे की इथून जर रॉयल कोलंबोली जिंकला तर एक सुपर एटमधला दाखल होणारा पहिल्या संघटनेला आजच्या दिवसामधला, तर बाकीच्या सामन्यांना उर्वरित सामन्यांना महत्त्व राहणार नाही. परंतु पुढचा होणारा सामना असेल स्वरांश इंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे विपक्ष सार्थक एलियन कोपर असं असेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच टॉक बॉक्समध्ये यायचं आहे. तो बहुत बहुत शुक्रिया फिर एक बार दोस्तों. चलते मैदान के ऊपर मुकाबले की बात करेंगे. 61 रनों का लक्ष्य. पहला विकेट गिरने के बाद अब जिम्मेदारी पूरी तरह से विकी पाटिल के कंधों के ऊपर है, जो एक अच्छे बल्लेबाज हैं. विकी पाटिल यदि अंतिम तर बिल्कुल खेलते तो इस मुकाबले को जीतने का बिल्कुल सपना रख सकती है. इस बार बेहतरीन डिलीवरी, खड़ा अपील बिल्कुल यहाँ पर, मगर अंपायर दिख रहे बिल्कुल अंपायर की भूमिका निभा रहे हैं. स्ट्रांग अपील था बिल्कुल. यहाँ पर टीम की टोटल की बात करेंगे तो 12 रन पहुंच चुके हैं टीम की टोटल. अभी भी उस स्कोर जीतने के लिए अभी भी 49 रन की जरूरत है. बिल्कुल यहाँ पर एक बड़ा मुकाबला, दबाव डालने की कोशिश कर रहे हैं विकी पाटिल के ऊपर. जानते हैं विकी पाटिल एक तगड़े बल्लेबाज है और क्रिकेट में हमेशा कहते हैं ना कि लेफ्ट हैंड बल्लेबाज काफी खतरनाक होते हैं. और यदि विकी की विकेट दिखती है तो यहाँ पर बिल्कुल सपना रख सकते इस मुकाबले को जीतने का. अहम भरा मुकाबला दोस्तों आप एंजॉय कर रहे हैं मैदान के ऊपर. डू और डाई. यहाँ पर रॉयल कोलंबोली मुकाबला जीती है तो सुपर 8 में जाने का जो सपना है उनका पूरा हो सकता है इस मैदान के ऊपर. आज का ये 5वां दिन और चलता बाद शानदार मुकाबला बीच मैदान के ऊपर. ऑफ साइड में लाइन देखना होगा पढ़ने के. बिल्कुल यहाँ पर गिरने के बाद थोड़ी सी स्टंप के नजदीक से निकलते हुए डॉट बॉल की समाप्ति. टीम की टोटल की हम बात करेंगे तो अभी भी रुका हुआ स्कोर. इस ओवर की बात करेंगे तो भूषण पाटिल जिन्होंने 5 गेंदें डॉट पे की है, कमाल की गेंदबाजी भूषण पाटिल ने की मैदान के ऊपर. 61 रनों का लक्ष्य था मगर अब तक 5 गेंदें उन्होंने डॉट पे की मैदान के ऊपर. और इस बार गेंद को खेला स्क्वायर लेग के ऊपर से सीधे बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. जिंदगी में तभी उजाला होगा जब साथ में डमरू वाला होगा. बिल्कुल यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 5 गेंदें बहुत बेहतरीन फेंकी, मगर 5 अंतिम जो गेंद थी वो ओवर पिच थी और बिल्कुल विकी ने उसे फड़ लिया और स्क्वायर लेग के ऊपर से शानदार छक्का देखने को मिला. लक्ष्य चाहे कितना भी बड़ा हो, लड़ने की क्षमता होनी चाहिए. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता, हारा वही जो दिल से लड़ा नहीं. मुकाबला अभी भी मैदान के ऊपर चलता हुआ क्योंकि 61 रनों का जो बड़ा लक्ष्य है 2 ओवर में बने हैं 9.00 के औसत से 18 रन. अब जीत के लिए हम बात करेंगे 43 रनों की आवश्यकता होगी. 18 गेंदें और 43 रनों की आवश्यकता मैदान के ऊपर. आने वाले 2 ओवर बहुत महत्वपूर्ण है. आने वाली 2 ओवर में क्या होगा इस मैदान के ऊपर, क्योंकि रॉयल कोलंबोली टीम को मुकाबला जीतना है, मगर दूसरी तरफ यहाँ पर जय दुर्गा खाडेकर 11 वल्लभ रोहिंजन टीम को भी मुकाबला जीतना बहुत जरूरी है. तो यह महत्वपूर्ण मुकाबला मैदान के ऊपर. अब तक हमने देखे पहले दिन में ही हमने बिल्कुल, दूसरे दिन में हमने बॉल आउट देखे, उसके बाद में 2 मुकाबले 3 मुकाबले जीतकर 2 दिन में टीमें पहुंच चुकी हैं आगे. बिल्कुल आज यहाँ पर कौन सी टीम होगी जो यहाँ पर सुपर 8 में होगी या फिर होगा बॉल आउट. काफी संख्या में दर्शक आज इस मुकाबले को एंजॉय करते हुए बिल्कुल पीपीएल पनवेल प्रीमियर लीग 2021 का ये सुबहाना सफर दोस्तों मैदान के ऊपर. जीत के लिए अब बात करेंगे तो 18 गेंदें 43 रन की आवश्यकता. आस्किंग रन की बात करेंगे तो 14.33 के औसत से रन बटोरने होंगे और गेंदबाजी का भार सौंपा है कप्तान ने प्रवीण जगदाड़े के साथ. बिल्कुल सब ये सामने खेला स्क्रीन के सामने और ये तेज तरार स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. 61 रनों का. बिल्कुल यहाँ पर मैदान के ऊपर बता रहे कि हम भी किसी से कम नहीं है और चौका चौके के साथ टीम की टोटल फुल स्कोर पहुंच चुका है 22 रन. अब जीत के लिए हम बात करेंगे तो अभी भी 39 रन की आवश्यकता होगी. बचे हुए 17 गेंदे और 39 रन की आवश्यकता.
बिल्कुल ऑफ साइड में खेलना चाहते थे, काफी तेज तरार गेंद थी, बल्ले पर नहीं आई और ये डॉट बॉल, एक एक डॉट बॉल मुकाबले में दबाव बढ़ा सकती है, एक एक डॉट बॉल बल्लेबाज के ऊपर प्रेशर डाल सकती है। लक्ष्य बहुत बड़ा है, मैं कहूंगा यार इस मैदान के ऊपर 61 रनों का लक्ष्य एक बड़ा टारगेट है, मगर टारगेट का पीछा करते हुए अच्छी बल्लेबाजी भी, शुरुआत काफी अच्छी की है, मगर उसके बाद सेकेंड ओवर था, वहां पर बल्लेबाजों ने केवल 6 रन बनाए और इस ओवर की हम बात करेंगे तो 2 गेंद में अब तक 4 रन आए। मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है और हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है। कोशिश करनी होगी मैदान पर, मगर ये मिला विकेट, पॉइंट में कैच को लपका विकेट नंबर 2 बल्लेबाज प्रणव पाटिल बैक टू द डगआउट। जो 61 रनों का अभी भी टोटल स्कोर है, 22 रन, जीत के लिए 39 रन की आवश्यकता होगी। ये मुकाबला अभी भी मैदान के ऊपर चलता बा, जब तक विकी मैदान पर है तब तक मैदानावर मुकाबला में जान होगी। याच दरम्यान 46 कॅपे पनवेल यांचं या मैदानावर आगमन झालंय। आपल्याला विनंती आहे आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं, आपलं मी पनवेल प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत करत आहोत। तो बिल्कुल 15 गेंदे 39 रन की आवश्यकता, मुकाबला बेहतरीन चलता हुआ मैदान के ऊपर, कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही जीतता है बाजी। मुकाबला जीतना है तो आपको अब इस मैदान के ऊपर जान डालनी होगी, मुकाबला जीतना है तो आपको कड़ी मेहनत करनी होगी, तो जाकर इस मुकाबले को जीत सकते हैं। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए भानुदास मात्रे, पहली गेंद उड़ाया, गेंद को हवा में, पॉइंट में, बिल्कुल यहाँ पर आसान सा कैच था, लपेटना चाहता थे मगर ड्रॉप किया कैच को और इस 1 रन के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई 40 अभी भी तो 23 रन, अभी भी जीत की हम बात करेंगे तो 38 रन की आवश्यकता होगी, 14 गेंदें बची है। एक एक गेंद कितनी महत्वपूर्ण है इस मुकाबले में, तो दोनों टीमें जानती हैं, क्योंकि एक तरफ रन बनाने तो दूसरी तरफ रनों को रोकना है। इस बीच चलता हुआ यह मुकाबला, 14 गेंदें 38 रन। दोस्तों क्रिकेट में कुछ भी होता है, क्रिकेट खेल अनिश्चित भरा होता है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है, कभी कभी जीतने वाली टीमें हार जाती है और हारने वाली टीमें दोस्तों जीत जाती है। इसीलिए कहते हैं ना कि जीतकर हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और जीतकर हारने वाले को कायर कहते हैं। मगर देखना इस मैदान के ऊपर क्या होगा। 14 गेंदें, विकी जब तक मैदान पर है तब तक यहां पर इस मुकाबले का रुख बदल सकते हैं और ये आया ऑफ साइड में लॉन्ग ऑफ के ऊपर से बेहतरीन छक्का। तो बिल्कुल यहाँ पर भी बल्लेबाज विकी के बल्ले से आता हुआ छक्का और इस छक्के से टीम की टोटल आगे बढ़ती हुई 29 रन। और सैंडीप पालकर जो हमारे मेन अंपायर है दोस्तों, काफी अच्छे अंपायर की भूमिका, वाइब्रेशन अंपायर जिन्हें कहा जाता है और दर्शकों को यहाँ पर एंटरटेनमेंट करते हुए हमेशा टूर्नामेंट में, मगर इस मैदान के ऊपर ये देखिए सफल हुए और गेंद गई बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में विकी पाटिल के बल्ले से और एक दंदनाता हुआ शानदार चौका। मुंबई से आए तो 12 गेंदे आप जीत के लिए समीकरण बनता हुआ बिल्कुल 28 रन की आवश्यकता। टीम के फुल स्कोर बन चुका है 33 रन, लॉस ऑफ 2 विकेट। 2 बल्लेबाज आउट होने के बाद यहाँ पर 33 रन है, तो जीत के लिए अब 12 गेंद में 28 रन की आवश्यकता होगी। धन्यवाद योगेश। मी मंचावर आमंत्रित करतो अशरफ पटेल, एक चांगले उत्कृष्ट समालोचक, वेगावचे सुपुत्र अशरफ पटेल, आपण यायचं आहे। तर पुढचा होणारा सामना सोरांशी इंटरपायचे भरनाथ उचुंबे, कर्णधार वैष्णव भोईर आणि सार्थक इलेवन कोपर, कर्णधार ऋषी नाईक, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। मंचावर उपस्थित पाहुणे मंडळी आपण पाहतो दिनेश पाटील गायक, पनवेल असोसिएशनसाठी त्याने एक चांगलं संगीत या ठिकाणी गायन केलंय, ते म्हणजे सोहळा रंगलाय पनवेलमध्ये या गीताचं गायक। तसेच अविनाश पाटील मानगर, श्रीकृपा मोबाईल शॉप यांचं मनपूर्वक
स्वागत, अविनाश ठाकूर यांचे मनपूर्वक स्वागत, तसेच संदीपजी खलाडे प्रतिस्फोटचे ओनर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच अशरफ पटेल आपण यायचं मंचावरती आपलंही स्वागत असेल. तसेच 46 कॅफे पनवेल याचे ओनर्स यांना सुद्धा विनंती करतो आपण मंचावर स्थानापन्न होऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. तर त्याला जाऊया आपण नाणेफेकीसाठी. कर्णधार वैष्णव भोईर इथे आले आहे. तर या सामन्यामध्ये 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 12 गेंदे और जीतने के लिए 28 रन की आवश्यकता. दोस्तों, क्रिकेट खेल है, कभी भी रुख बदल सकता है. बिल्कुल गिरगिट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट का खेल है दोस्तों. बिल्कुल ये मुकाबले को भी बदल सकता है. देखना होगा. बची है 12 गेंदे और जीत के लिए अब मैदान के ऊपर चाहिए 28 रन, यानी कि प्रति ओवर बनाने 14.00 के औसत से रन. इस मैदान के ऊपर मुकाबला कौन जीतेगा? इस मैदान के ऊपर दो बड़ी टीमें एक दूसरे के सामने. एक तरफ है जय दुर्गा खाड़ेकर 11 टीम, जिनके सामने 14 के औसत से रन बनाने, यानी कि 12 गेंद में 28 रन की आवश्यकता. एक रन महत्वपूर्ण है इस टीम के लिए, क्योंकि एक रन से भी आप जीत की तरफ कदम बढ़ा सकते हैं. क्योंकि कहते हैं ना, जब पूछा चिड़ियों से कैसे बनाया आसियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका उठाना होता है. एक रन भी महत्वपूर्ण होती है क्रिकेट में, क्योंकि एक रन से भी कभी कभी मुकाबला गंवाना पड़ता है. आने वाला मुकाबला 11 गेंदे 27 रन की आवश्यकता. दिल को बहलाने वाला मुकाबला मैदान के ऊपर. दर्शक एंजॉय कर रहे हैं महत्वपूर्ण मुकाबला, क्योंकि एक तरफ है जय दुर्गा खाड़ेकर 11 वल्लभ रोहिंसन टीम, जिनके सामने 11 गेंद में 27 रन की आवश्यकता. मगर दूसरी तरफ बुलंद हौसले के साथ मैदान पर उतरी है ये रॉयल कोलंबोली टीम, जिन्होंने रॉयल क्रिकेट खेलते हुए 2 मुकाबले जीते. ये मुकाबला उनके लिए बहुत महत्वपूर्ण है. और इस मुकाबले में अब क्या होगा? बची है 11 गेंदे 27 रन की आवश्यकता. निगाह बीच मैदान के ऊपर. गेंदबाज इस समय गेंदबाजी कर रहे हैं भूषण पाटिल, पारगांव के ये खिलाड़ी है दोस्तों, मगर आज इस मैदान के ऊपर गेंदबाजी कर रहे हैं. और सफल हुए ऑन साइड में. बिल्कुल यहां पर खिलाड़ी मौजूद, मगर गेंद पड़ने के बाद सीधे बाउंस हुई और फील्डर को चकमा देती हुई गेंद गई लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. बिल्कुल, हार और जीत हमारी सोच पर निर्भर है. मान लिया तो हार, और अगर ठान लिया तो जीत. विकी पाटिल ने ठान लिया है कि हम जीतेंगे. और मैंने पिछली बार भी कहा था, आप वो एक कॉन्फिडेंस रखो कि मैं जीत सकता हूं, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. इस मैदान पर जीतने के लिए अब बची है समीकरण 10 गेंदे और 23 रन की आवश्यकता. कमाल का मुकाबला दर्शक एंजॉय करते हुए. पीपीएल का ये शानदार मुकाबला. और एक तरफ है भूषण, इस बार बेहतरीन गेंद. बिल्कुल यहां पर व्हाइट यॉर्कर गेंद के भी बिल्कुल यहां पर बल्लेबाज के पास कोई मौका ही नहीं था. बिल्कुल टॉस के लिए यहां पर आ चुके हैं वैष्णव भोईर और ऋषि नायक. आप जहां कहीं भी हो शीघ्र प्रस्थान करें हमारे कमेंट्री बॉक्स में, जहां पर टॉस बॉक्स में टॉस होगा अगले मुकाबले का. बिल्कुल, मगर सभी दर्शकों की निगाह इस मैदान के ऊपर, इस मुकाबले में पर टिकी है, क्योंकि रॉयल कोलंबोली यदि मुकाबले जीते तो सुपर 8 में जाने का जो सपना है उनका पूरा होगा मैदान के ऊपर. मगर इस मैदान पर जय दुर्गा खाड़ेकर 11 टीम ऐसे मुकाबले में हार नहीं मानेगी. दोनों टीमें तगड़ी है, एक को जीतना है जरूर, मगर एक को हार नहीं मंजूर. और इस समय गेंद जाती हुई बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ. वहां पर खिलाड़ी मौजूद, एक से ज्यादा कुछ नहीं है. कभी मुकाबला जय दुर्गा खाड़ेकर 11 टीम के पक्ष में, तो कभी मुकाबला रॉयल कोलंबोली के पक्ष में मुकाबला. और मैंने पहले भी कहा था, ये क्रिकेट खेले दोस्तों, गिरगिट की तरह रंग बदल सकता है. थर्ड अंपायर बिल्कुल यहां पर बीमर चेक करेंगे. हमारे थर्ड अंपायर जो तो बिल्कुल यहाँ पर बीमर गेंद को चेक किया जाएगा कि यहाँ पर गेंद कमर से ज्यादा ऊंचाई पर है या फिर सही गेंद है, यहाँ पर बिल्कुल बताएंगे. और हमारे थर्ड अंपायर जहाँ कहीं भी आप शीघ्र प्रस्थान करें. हमारे यहाँ पर कैमरामैन यहाँ पर केडी के पास आना है, आपको तुरंत आना है, जो डिसीजन बिल्कुल यहाँ पर देंगे. काफी क्लोज मुकाबला, काफी बेहतरीन मुकाबला. दर्शक पसंद करते हैं ऐसे मुकाबले को, क्योंकि ऐसे ही मुकाबले देखने के लिए दर्शक हमेशा मैदान पर आते हैं.
जो दर्शक आज मैदान पर है उनका भी हम स्वागत करते हैं। कई दर्शकों को वक्त नहीं मिलता, अपने जॉब पर होते हैं और हमेशा यूट्यूब के माध्यम से भी मुकाबले को एंजॉय करते हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। पीपीएल 2021 दोस्तों पनवेल प्रीमियर लीग का ये 5 दिन है, तो बिल्कुल इस मुकाबले में अभी भी डिसीजन पेंडिंग है। जो मुकाबला थर्ड अंपायर अब बताएंगे कि ये, और इससे पहले मैं ऋषि नाइक को आमंत्रित करना चाहूंगा कि आप टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करें। जो अगला मुकाबला होगा बिल्कुल तो आना है। वैष्णव भोईर पहुंच चुके हैं। ऋषि नाइक सार्थक 11 कोपर टीम के कप्तान ऋषि नाइक, आप जहां कहीं भी हमारा आवाज सुन रहे हैं तो आप प्लीज आइए टॉस के लिए, क्योंकि यहाँ पर पहुंचे हैं वैष्णव भोईर जो हमेशा वक्त पर पहुंचते हैं। बिल्कुल स्पोर्ट्समैनशिप दिखाना बहुत जरूरी होता है सर, क्योंकि आप एक अच्छे क्रिकेटर हो, एक सीनियर खिलाड़ी हो, बिल्कुल एक आपसे ये उम्मीद होती है कि आप हमेशा वक्त पर आए, क्योंकि हम हमेशा कहते हैं जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है। तो जीत के लिए अभी चाहिए मैदान के ऊपर, मगर इस बार डिसीजन पेंडिंग है। हमारे थर्ड अंपायर चेक कर रहे हैं, जो पीटीसी लाइव जिनके यहाँ बिल्कुल केडी आप चेक कर रहे हैं, बिल्कुल थर्ड अंपायर भी चेक कर रहे हैं, साथ साथ में हमारे अध्यक्ष साहब मचिंद्र पाड़ी साहब और पीटीसी फाउंडर बिल्कुल संदीप जी भास्कर जिन्होंने डिसीजन बताया। बिल्कुल यहाँ पर अभी आएंगे, बिल्कुल वक्त काफी क्लोज डिसीजन है। बिल्कुल शशि साटम सर भी यहाँ पर मौजूद है, जो थर्ड अंपायर है, लोकप्रिय अंपायर है, बिल्कुल जानते हैं बिल्कुल यहाँ पर अच्छा डिसीजन होगा। दर्शक अभी भी इंतजार में है कि क्या डिसीजन होगा, क्योंकि ये डिसीजन बहुत महत्वपूर्ण है इस मैदान के ऊपर। अब तक टीम की टोटल की हम बात करेंगे, इस गेंद से पहले वाली इस गेंद को छोड़कर हम बात करेंगे। फुल स्कोर बना है 38, जीतने के लिए जो 61 रनों का लक्ष्य रखा है अब तक दोनों टीमें, और बिल्कुल नो बॉल, अंपायर का डिसीजन नो बॉल, यानी कि रन बनेंगे 1+1, 2 रन मिलेंगे और टीम की टोटल पहुंची अब 40 के ऊपर। जीत के लिए अब चाहिए मैदान के ऊपर 21 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला, कमाल का मुकाबला इस समय चलता हुआ। अब जीत के लिए हम बात करेंगे 21 रन की आवश्यकता, 9 गेंदें बची है, 21 रन की आवश्यकता। आने वाली 3 गेंदें बहुत इंपॉर्टेंट है, बहुत महत्वपूर्ण है इस मैदान के ऊपर। मगर एक तरफ विकी 9 स्ट्राइक एंड पर है और 7 अब स्ट्राइक एंड पर होंगे। फ्रीड की गेंद बिल्कुल खेलेंगे यहाँ पर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज भानुदास मात्रे। फुल टॉस गेंद थी, सामने खेला, ऑफसाइड, लॉन्ग ऑफ रीजन में खिलाड़ी मौजूद और मिलेगा केवल सिंगल। फ्रीड वाली गेंद थी, उनके खिलाड़ी उनके समर्थक चाहते थे कि चौका या छक्का, मगर इस समय मिला 1 रन और 1 रन से टीम की टोटल अब पहुंची है 41 के ऊपर। अब 8 गेंदें बची है, 20 रन की आवश्यकता। कमाल भरा मुकाबला दर्शकों को एंजॉय करते हुए, क्योंकि ये मुकाबला बहुत कुछ मायने रखता है इस मैदान के ऊपर रॉयल कोलंबोली टीम के लिए और एक तरफ जय दुर्गा खाड़ेकर 11 टीम के लिए भी। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती। बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती। जीतना है तो अब चाहिए 8 गेंद में 20 रन की आवश्यकता। ओ इस बार शानदार स्ट्रोक, मगर वहां पर खिलाड़ी भी मौजूद थे। स्क्वायर लेग रीजन में कैच को लपेटने की कोशिश की थी, बहुत बड़ा प्रयास किया, अंतिम मोमेंट में हाथ से गेंद निकली और ये रन बने 2 रन से टीम की टोटल आगे बढ़ती हुई फुल स्कोर पहुंचा है 43 रन के ऊपर। अब जीत के लिए चाहिए 7 गेंद में 18 रन। कमाल भरा मुकाबला दर्शक एंजॉय करते हुए, क्योंकि अब जीत के लिए 18 रन की आवश्यकता होगी। 7 गेंदें बिल्कुल बची है, आने वाली गेंद बेहद महत्वपूर्ण है इस ओवर में। मगर विक्की भी अभी मैदान के ऊपर है, डट कर खेल रहे हैं, संभल कर खेल रहे हैं इस मैदान के ऊपर, क्योंकि 7 गेंदें बची है और जीत के लिए 18 रन की आवश्यकता। फुल टॉस गेंद बिल्कुल यहाँ पर फिर एक बार उसी दिशा में खेला, 1 रन जरूर पूरा किया और 1 रन विकी ने यहाँ पर लिया, क्योंकि स्ट्राइक अपने खाते में रह सकती है। 4 ओवर का खेल हुआ समाप्त, 4 ओवर का खेल हुआ समाप्त और टीम की टोटल की हम बात करेंगे तो फुल स्कोर बना है 44। योगेश थांबवतो थोडं आपल्याला या ठिकाणी विनंती करतो प्रदीपजी खलाटे आणि विनंती करतो दिनेश पाटील आणि अविनाश ठाकूर, आपण नाणेफेकीसाठी समोर यायचं आहे। अविनाश ठाकूर मुरबी आपण यायचं आहे, लगेच यायचं आहे।
टॉस बॉक्समध्ये. या आपण नाणेफेक होते स्वरांश 11 भैरवनाथ विचुंबे उपक्ष सार्थक कोपर. पहा एका बाजूला वैष्णव भोईर आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऋषी नाईक. या दोन संघांमध्ये आपल्या नाणेफेकी पाहायला मिळेल. तर नाणेफेकी करतील प्रदीपजी खलाडे, प्रदीप स्पोर्टचे ओनर. युरिकेन या टी शर्ट आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून या पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेसाठी. पहा नाणेफेकी जिंकले ऋषी नाईकने. ऋषी या स्पर्धेमध्ये आपल्यासाठी गमावण्यासाठी काही नाही, परंतु एखादा विजय मिळून आपल्या संघाला एक प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी करणार का? नक्कीच एक कॉम्प्लिमेंटरी विन म्हणून आम्ही या मॅचसाठी खेळणार आहोत. म्हणजे काही न घरी घेऊन जातात त्यापेक्षा एक मॅच जिंकून काहीतरी घरी घेऊन जातात. नक्कीच बेस्ट ऑफ लक आपल्यासाठी. जास्त वेळ घेणार नाही कारण सामना एक आयवरटी सामना चालू आहे. वैष्णव आपल्यास खरं तर या सामन्याकडे नजरा असतील, पुढचा सामना काय असेल त्याच्यापेक्षा याच्या सामन्यावर नजरा असतील आपल्या, काय म्हणशील? हे 6 बॉल तर आम्ही असं विचार करतो की विकीची टीम जिंकली पाहिजे. पहा पहिला तिसरा खंड जर असा असेल की तो म्हणतो की समोरचा संघ एक हारला पाहिजे, कोण निघला पाहिजे, ते याने वक्तव्य केलंय. कारण स्वतःच्या संघासाठी ते सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. कारण पुढचा सामना त्याच्यासाठी हा सामना जर जयदुर्ग खाडेकर येईल वल्लभ रवींद्र जिंकला तर या ठिकाणी वैष्णवसाठी या ठिकाणी पुढचा सामना महत्त्वाचा असेल. धन्यवाद आणि शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया. मुकाबला बेहतरीन होगा दोस्तों, कहीं मत जाना, दिल को थाम कर बैठना क्योंकि यह मुकाबला होगा. अब 7 गेंदें बची और 6 गेंदें बची और 17 रन की आवश्यकता होगी मैदान के ऊपर. आने वाला मुकाबला क्योंकि विकी हार नहीं मानेगा. मैदान के ऊपर ये मुरबी टीम के मेन बल्लेबाज है, जानते कभी हार नहीं मानते. ये मुरबी टीम के बल्लेबाज विकी पाटिल मैदान के ऊपर खेल रहे हैं. मुकाबला बेहतरीन. मैं दोनों टीम के लिए कहना चाहूंगा, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. मुकाबला जीतना है तो मैदान के ऊपर ये बिल्कुल खेलना होगा. आने वाली 6 गेंदें 17 रन की आवश्यकता. क्या होगा मैदान के ऊपर? कौन मनाएगा जीत का जश्न और कौन मनाएगा हार का मातम? आने वाली 6 गेंदें और आप जीत के लिए 17 रन की आवश्यकता. ये देखिए फील्डिंग की रचना की गई है. ऑन साइड में विकी के लिए 4 खिलाड़ी तैनात किए गए. एक खिलाड़ी बैकवर्ड स्क्वायर लेग, एक स्क्वायर लेग, मिड विकेट और ये लॉन्ग ऑन. और इस बार उठाया गेंद को हवा में, चिड़िया हाथ से निकल गई और बिल्कुल कैच नहीं बल्कि ये मैच ड्रॉप किया कि बिल्कुल दर्शक भी जानते विकी को जीवन दान देना खतरे से खाली नहीं होगा. टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई जीत के लिए 16 रन, 5 गेंदे 16 रन की आवश्यकता. 5 गेंदे 16 रन. लाख दलदल हो, पांव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए. कौन कहता है चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. 5 गेंदे 16 रन की आवश्यकता. मुकाबला है वोल्टेज मैदान के ऊपर. आने वाली 5 गेंदे और अब जीत के लिए 16 रन की आवश्यकता. और इस बार बेहतरीन गेंद थी, बिल्कुल बल्लेबाज के डॉट गेंद. और डॉट गेंद अब प्रेशर बढ़ाएगी मैदान के ऊपर. एक एक डॉट बॉल कितनी महत्वपूर्ण है इस मुकाबले में, ऐसे क्षण में. और ये डॉट गेंद आते ही टीम के ऊपर प्रेशर बढ़ चुका है क्योंकि आप 4 गेंद में 16 रन की आवश्यकता. क्रिकेट में दोस्तों 6 गेंद 36 बनते हैं, तो 4 गेंद में 16 रन क्यों नहीं बन सकते? बिल्कुल इस बार ये देखिए सैंडी पालकर काफी वाइब्रेट होते हुए बिल्कुल वाइब्रेट में बता रहे कि भाई ये गेंद वाइट है. और वाइट गेंद के साथ टीम की रन अतिरिक्त से बढ़ती हुई टीम की टोटल पहुंची है 46 रन. और जीत के लिए अब 4 गेंदे 15 रन की आवश्यकता. 4 गेंदे 15 रन की आवश्यकता. कमाल का मुकाबला मैदान पर चलता हुआ. अब 4 गेंदे और 15 रन. कमाल भरा मुकाबला. अभी भी दोनों टीमें हार मानने के लिए मंजूर रही मैदान के ऊपर, मगर कहते ना मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. मगर आप क्या होगा? 1 रन मिला. आप समीकरण देखिए, 3 गेंदे और 14 रन की आवश्यकता. यानी कि 2 बड़े हिट लगाने होंगे मैदान पर विकी को. जिससे मैंने कहा था कि विकी लास्ट रहेंगे तो मुकाबले जीतने के सपने रखेगी जय दुर्गा खाड़े के 11 वल्लभ रवींद्र टीम. मगर अब क्या होगा? 3 गेंदे 14 रन, 2 बड़े हिट. आने वाली गेंद के ऊपर छक्का. प्रवीण मुकाबला आखिरी गेंद तक जा सकता है. आने वाली गेंद में 2 रन तो भी मुकाबला
कुछ देखने को मिल सकता है, मगर ये गेंद पर बड़ी हिट की जरूरत है। 3 गेंदे 14 रन की आवश्यकता। विकी प्रयास कर रहे मैदान के ऊपर, सिंगल रन बना, डबल की कोशिश और ये 2 रन हुए पूरे। अब होंगे 2 गेंद में 12 रन, यानी कि 2 छक्के। दर्शक अभी भी यहाँ पर चर्चा कर रहे हैं कि इस मुकाबले में विकी छक्का लगाएगा, मगर ये गेंद बहुत महत्वपूर्ण है। छक्का लगा तो मुकाबला आखिरी गेंद तक देखने को मिलेगा, और यदि इस बार चौका भी बना तो मुकाबले जीतने के चांसेस नहीं होंगे। रॉयल कोलंबोली टीम तो चाहती है मुकाबला जीतना और सुपर 8 में जाना पसंद करती है। देखना होगा आने वाली अब 2 गेंदे 12 रन की आवश्यकता। और इस बार लॉब किया गेंद को लॉन्ग ऑन, और मिड, बिल्कुल यहां पर मिड विकेट के बीच में से गेंद गई सीमा रेखा पार। यह आता हुआ शानदार छक्का। ये छक्का जितना बिल्कुल खुश करेगी अपने जयदुर्गा का काडेकर 11 टीम को, उससे भी ज्यादा कौन खुश है तो वैष्णव भोईर और ऋषि नायक, जिनके चेहरे पर देखिए दोस्तों मुस्कुराहट। चाहते हैं छक्का लगाना, आखिरी गेंद में यदि छक्का लगा तो उनके चेहरे की जो मुस्कुराहट है और बढ़ जाएगी। आने वाला 1 गेंद 6 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला दोस्तों, 1 गेंद में 6 रन बनाने वाले कई ऐसे बल्लेबाज हैं जो आखिरी गेंद में छक्का लगाते हैं, और विकी में वो दम है, विकी में वो ताकत है, विकी में वो जज्बा है, वो छक्का लगा सकते हैं। इतनी ताकत आज इसमें है। आने वाली 1 गेंद 6 रन की आवश्यकता। 17 गेंद में 40 रन बनाकर खेल रहे हैं। उनके लिए ये पारी महत्वपूर्ण नहीं है, उनके लिए उनका मुकाबला जीतना महत्वपूर्ण है। ये गेंद में यदि छक्का लगता है तो विकी बनेंगे हीरो इस मुकाबले के। जोरदार ताली के साथ स्वागत करें आखिरी गेंद का। और ये मुकाबला हाथ से निकला। रॉयल कोलंबोली टीम गोज टू द सुपर 8। ढेर सारे टीमों के सपने टूटे हैं, खासतौर वैष्णव भोईर और ऋषि नायक, जिनका भी सपना टूटा। चाहते थे मुकाबला जीतने के बाद, उम्मीद होगी हम भी इस टूर्नामेंट में बने रहेंगे, मगर रॉयल नाम से ही रॉयल है और हार नहीं मानते। आज इस मुकाबले को जीतकर लगातार 3 मुकाबले जीते और रॉयल कोलंबोली टीम पहुंची है सुपर 8 में। कांग्रेचुलेशन, बिल्कुल शुभकामना देना चाहेंगे। हार्ड लक जय दुर्गा काडेकर 11 वाला टीम, बिल्कुल।